मडक. या मडक्याचं नक्की करायचं तरी काय? कोकणातील रायगड रत्नागिरी भागात विशेषतः थंडीच्या दिवसात शेतातील सुक्या लाकडांचा पालापाचोळा, शेणी, गवत यांच्या धगधगत्या निखाऱ्यात बांबुर्डीच्या पाल्याच्या गंधात शिजवून शेतातच मोकळ्या आकाशाखाली बसून मित्रमंडळीसोबत आखला जाणारा खवयांचा शाकाहारी मांसाहारी मेजवानीचा लज्जतदार बेत म्हणजे पोपटी. व्यवस्थितपणे लावतात. त्याला पण लावा थोडा. नमस्कार मंडळी, मी विशाल शिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विगमी अर्थात विचारांच्या घरीतला मी या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ती रायगडची सुप्रसिद्ध अशी पोपटी. माझ्यासुद्धा आयुष्यातला हा पहिलाच प्रयत्न आहे. म्हणजे मित्रांसोबत आपण ही पोपटीचा आस्वाद घेण्यासाठी आता आपण आलेलो आहोत ते नेरळ येथील बिरडोले गावात आणि तिथेच आपण हा पोपटीचा आस्वाद घेणार आहे. कशा प्रकारे ही पोपटी बनवतात आणि त्यातल्या ज्या मजा मस्ती आहेत मित्रांसोबतच्या त्या आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येणार. एक छान धमाकेदार आणि करमणुकीचा हा व्हिडिओ असणार आहे आणि आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडेल. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नाही ते 50चे 3 आणि 6 भेटतील आपल्याला. एखाद छोटा एक्स्ट्रा टाका. एकानेच कोणीतरी देऊया आम्हाला. तर इकडे ते घेतले देऊया ना. बटाटे कसे 50 2 किलो कशाला? अरे कांदे घ्यायचे का? 1 किलो बस. एक नंबर. ए नाव नका घेऊ रे. ए नाव नका घेऊ. घरची भाजी कधी घेतली का? घेतो. ए बाबा मी घेतो. असं बोलायचं. सध्या नाही घेत. विशाल भाजी घ्यायला कधी एकत्र भेटू असं वाटलं नाही. आयुष्यातले पहिली वेळ. वा मी येतो बाजारात. म्हणजे एकही कमी मेन तास असं डीमार्ट मध्ये होतो आपला. म्हणजे किती किलो तांदूळ होतील अंदाजे? साईज वरनं ओळखू शकतो कसला काय होईल. एवढे बटाटे नक्की बस झालं ना? म्हणजे जास्त नकोय. बरोबर खूप झाले. कांदे लसूण ते पण लागेल ना. हे दोन्ही कसे 50ला पाव. किलो कशाला आपल्याला? एवढे पाव किलो नाही. 100 ग्रॅम घे. 100 ग्रॅम तू कांदे काढ ना. काकाने तुला निवडायचा स्कोप नाही दिला. मोठेच पाहिजे होता. खूप झाली. निवड ना, आता निवडणार होतास ना. ते मोठे मोठे तिकडेच हे छोटे छोटे मोठे मोठे पाहिजेत ना रे. कसं ते सुरा नको आला. लागतेच टाकायचे बघ तुझा अंदाज बरोबर येतो का एवढे बघा. बघू आता विषयाला टप. हा, माझा एकदम परफेक्ट आलेला. हे बघा एक पण कमी जास्त नव्हता. एवढेच पाहिजे ना आपल्याला. बघा हे एवढे बस ना. आम्ही सांगतो कमी आहे. अर्धा किलो नाही. 480. अरे यार एक कांदा ठेवलेला. नाही. कांदा ठेवलेला. आयुष्याचे कांदे लागले. आयुष्याचे कांदे लागले. 90 झाले. कांदे लसूण बटाटे कुठे आहेत? अच्छा, त्यातच आहेत काय? मला वाटलं तिसरी पिशवी कुठं दाखवतोय. झाले. मंडळी, बाजारातली खरेदी झाली आहे. जो आपला हिरवा मसाला पाहिजे. हिरवा मसाला ना? नाही, हिरवं साहित्य. हिरवं साहित्य जे म्हणजे आतलं मेन हां, जे आपल्याला शोधून खायला लागतं तो विषय. याच्यात आहे ते. आता तिकडे गेल्यानंतर आपण पलटी मारूया. म्हणजे पिशवी पलटी मारूया. मग आपल्याला कळेल की काय काय साहित्य आहे ते. शब्दांचा खेळ आहे रे तो. म्हणजे शब्दांचा दुहेरी अर्थ लागतात प्रत्येक शब्दात. कधीतरी चालतं त्या मूड मध्ये. मस्करीच्या ह्याच्यामध्ये. आणि ब्लॉग पण तसाच बनतो. हो, तेच. त्याशिवाय आपण नॅचरल राहणार नाही राहिला कुठे. आमचा सिंह
आणि आता मेन 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 गोष्ट आपल्याला मटकी घ्यायची मटकी. एक मोठा मटका जो ज्यामध्ये नॉनव्हेज असेल आणि एक छोटा मटका ज्याच्यामध्ये व्हेज असेल जे खाणार मी. अरे हे बघ मटका हे बघ. इथं बघ. नळा बंद का नळ काढूया गाडी निघायची मीठ लावूया. तोपर्यंत सुकेल ना संध्याकाळपर्यंत. आता पॅच मारायची पट्टी कंपनीत जाऊया. नळ पण आहे त्याला. खाली आहेत ना कशी काय नाही ना कुठलेला आहे रे? एक नंबर. खडक फुटल मातीच याला कोण सांगिणार. काय करायचं? अरे चांगला धुवून घ्यायचा घासून. चांगला घासून घे. 100% विशाल एक नंबर काम केलं. लावून टाक. थांब. त्याला काय आपण रे फॉईल पेपर लावला तरी बस आहे. आतमध्ये पकडायला लागेल. हा एक नंबर आहे. आतमध्ये भैया आहे त्याला. काय पडला बघ आता. आता याच्यामध्ये ती नसला पर्या ते आता गाडी लावा. चांगला एकदम पाण्याने धुवून काढूया अळशी त्याला. पण होती त्याच्यामध्ये अळशी. मी काय म्हणतो पाण्याने चांगला धुवून काढू. मी जातो घेऊन दोन वापऱ्या. एक नंबर काम झालं. किती पैसे वाचले ते मग? एक मटका पण महाग येतं खूप. 200-300 रुपये. मग काल बाजारात बायको होती बोलत 4 जण आहोत ना 50-50 रुपये मला द्या. दाखवलंय मी. हा? दाखवलंय मी. उचललाय कोणी हा तूने देखा मैंने उठाया. मी उठाया और ये करेगा कौन ये. पैसा मुझे मिलना चाहिए. चांगला आहे रे एक वा. नंबर. पण मला- असं अजून एक छोटं मटकं शोधूया आता. आज माप नाही जाणार. पूर्ण बदलापूर आज मटका शोधत फिरूया. कसे भेटतील पण गाडी पण अशा ठिकाणी आपण लावली की बरोबर तिकडे मटकच भेटलं. चला मध्ये मी आला. पाला लागेलच ना बाजूने हा बांबुडीचा. शाबाश किती अरे वा. वाचवले पैसे. मग आता काय निघूया का? झाला ना आता फक्त काय चिकन राहिलं. हे काय हे काय हे असं चष्मा वरचं निघालं खालचं. अरे काय माहिती नाही का? ट्रेंड आहे बाया. एक स्टाईल आहे. व्हायला भारी आहे. तुझा ह्याला पण निघतो तुला ना नाही, माहिती. मला नाही निघत. नाही. डोळे डोळे काढशील त्याचे. मंडळी तर पोपटीचं आपलं सामान घेऊन झालंय. आता चिकन तो समोरच नाही घरात. आणि होय घराच्या इकडचा आणि आणि अंडी राहिले. मडकं कसं भेटलं ते कळेलच आपल्याला. कसं घेतलं ते कळेलच आपल्याला. तर मस्त मजा चालली आमची. आणि आता घरी चाललो आणि संध्याकाळी आपण भेटूया मस्त पोपटीचा बेत करायला. तर इकडे आता आपण चिकन घेतलंय 510. 510 1.5 किलो. 1.5 किलो चिकन घेतलंय. कसं आहे किलो इकडे? बोललेच ना मग बोलण्याचे जास्त असतात. हा थोडी जास्त असतं. आपल्याकडे नाही तर आपल्याकडे तसंच घेतो. आपण जे मार्केटमधनं बोनलेस चिकन आणलेलं ते आपण व्यवस्थित धुतलं स्वच्छ. आणि आता त्याच्यावरती ही आला लसणीची पेस्ट आहे आणि त्याच्यानंतर इतर जे मसाले आहेत ते आपण एक एक करून टाकणार आहोत. आपण त्यात लिंबू पिळतोय थोडा. आणि हे सगळं हे मिश्रण थोडा वेळ असंच आपण व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट व्हायला देणार. त्याच्यानंतर मग ते आपण आपल्या पोपटीमध्ये वापरणार आहोत. हे सगळं तिखटासाठी हा आपण मालवणी मसाला घातला. त्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला आणि हा तंदूर चिकन मसाला. असे वेगवेगळे मसाले आपण टाकले पोपटीमध्ये. थोडी 1 चमचा हळद, धने पावडर, मिरी पावडर, रंगासाठी ही लाल मिरची पावडर. वरून आपण थोडी कोथिंबीर टाकतोय. त्यामुळे एक कोथिंबीरीचा सुगंध आपल्या या सगळ्या मिश्रणाला येणार. आम्ही बाहेर जाऊन मस्त खाणार आणि आम्हाला मदत करणार केतकी. असं मस्त छान मिक्स केल्यानंतर थोडा वेळ तसंच ठेवणार. त्याच्यानंतर त्याच्यात हे चांगलं मिश्रण मिक्स होईल. विविध मसाले, चिकनचे पीस आणि त्याला एक
जर इथे आता प्रत्यक्ष आताच एवढा छान सुगंध येतोय. चवीपुरतं मीठ. मध्य रेल्वे. फाटक पार झालं शेवटी. मंडळी बघा काय सुंदर गाव आहे आणि निसर्ग. गवताच्या गंजी वगैरे बघा कशा एकावर एक घालून ठेवले. आणि सूर्य आता सूर्यास्ताला निघाला आहे आणि मस्त एकदम त्याचं पिवळं असं सौंदर्य दिसतंय. आणि ही गावातली सुंदर घरं आणि मुलं सुट्टी शाळेला. आपण रस्ता शोधत मुकेशच्या मित्राच्या घरपर्यंत जाणार आहोत. आणि हा मुलगा सायकलवरून आपल्याला तिथे घेऊन चालला पुढे. अगदी गल्लीबोळ्यात आपण आतमध्ये जातोय. वा छान सुंदर गावातली ही घरं आणि त्यांच्या समोरचा हा सुंदर निसर्ग. काय बोलतो तो अंधाराने येतो चेहरा जरा तू ये व्यवस्थित पण तू मला माहिती म्हणून तू तिकडे माहिती ना ढाकला आता. गणेश दादा आहे, नारायण दादा, दोघं भाऊच आहेत आणि त्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलं आहे. आणि हा त्यांचा शेत परिसर आहे आणि उल्हास नदीच्या किनारीच बसून आपण आता या पोपटीचा आस्वाद घेणार. आणि आपले मित्र तर सोबत आहेच, विकेश आहे आणि अक्षय आहे आणि दिनेशही आहे. तिथे कॅमेऱ्याच्या मागे जाऊन हात दाखवतात, मुद्दा नालायक चालले. हरकत नाही. पण मंडळी खरंच म्हणजे ह्या पोपटीचा आपल्या आयुष्यातला पहिलाच अनुभव. म्हणजे आतापर्यंत ऐकलेलं की पोपटी म्हणजे शेतातला पालापाचोळा, विविध भाज्या, चिकन, अंडी या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करतो आणि भांबुर्डीचा पाला हा त्याच्यात विशेष करून घातला जातो आणि त्यानंतर ते गरम करून शिजवलं जातं आणि त्याच्यानंतर आपण त्याचा आस्वाद घेतो. तर आपण दादांशी गप्पा मारूया की दादा या इथल्या या बिरदोले गावाचं वैशिष्ट्य काय, म्हणजे इथे बघण्यासारखं म्हणजे कोणता ऐतिहासिक वास्तू किंवा जुनी ठिकाणं असा कोणता प्रकार इथे आपल्याला पाहायला मिळेल? नाही, बिरदोले गावात बोललं तर आमची नदी उल्हास नदी, पलीकडे एक डॅम आहे. अच्छा, अवसरी बिरदोलेचा डॅम आहे, चांगला खूप याच्यापेक्षा बेस्ट तिथे लोकेशन. आणि कोणत्या वातावरण? पावसाळी इकडे तुम्ही पाहिजे तेव्हा या बाजूला जुमापट्टी आहे, माथेरान आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही, भरपूर तुम्ही शूटिंग घेऊ शकता. अच्छा, आणि इथे म्हणजे फिरण्यासारखं म्हणजे वॉटरफॉल वगैरे. अच्छा, म्हणजे पावसाळ्यात जेव्हा आपण इथे येऊ तेव्हा आपल्याला बरीच ठिकाणं. अच्छा, आणि जे आपण पोपटी करणार आहोत त्या आपण म्हणजे काय काय साहित्य असतं? आता साहित्य बोलत आपण एक पोपटी मटक्यात पण करतात आणि पात्राच्या डब्यात पण करतात. ते आपल्यावर आहे कशात करायचे ते.
मग त्याला ते केळीची पानं परत ते बांबुडीचा पाला, अच्छा. जांभळीचा पाला अच्छा. हे सर्व आणून ठेवलंय. वरून आपले पेंडे पेटवायसाठी. पेटवण्यासाठी लाकडं वगैरे सर्व रेडी करून ठेवले घरी. अच्छा, मग ते आपण सगळं जे काही आणलं ते सगळं मिक्स मिक्स करणार. करणार. पहिले तुम्ही आता काय काय आणले ते बघायला लागेल. चिकन आम्ही काय नाही, आम्ही अंडी आणि चिकनच आणलंय. आणि काय मका आणलाय ना. मका आणलाय आणि व्हेज माणूस आहे ना आपल्यात व्हेज वाढल्यासाठी. चालेल. आपण मी शेंगा वगैरे आणलेले आहेत काही अच्छा, विषय शेंगा आपल्या शेतातल्या तिथल्या. शेतातले अरे वा, छान. घरच्याच आपला काही विषय नाही. तर मंडळी खरंच खूप मजा येणार आहे. पहिलाच अनुभव, दादांनी छान तयारी केली आहे. तर बघा ही आपण पोपटी कशी करतो आणि या तुम्ही सुद्धा पोपटीचा आस्वाद घ्या. मंडळी बाजूने तिथून पलीकडनं उल्हास नदी वाहते आणि इथे आपण मस्त छान हा टेंट लावला आणि ही सगळी आपली मंडळी वाट बघतायत. चेहऱ्यावरती भूक दिसते पोपटीची. तर आता जाऊया आपण गणेशाच्या घरी आणि तिथे आपण ही पोपटीची सगळी तयारी करूया. आणि हा हे जरा एक करमणूक आपल्याला तसं काय ॲम्बियन्स काय बोलतात त्या इंग्लिशमध्ये, ॲम्बियन्स आपल्या तसं माहोल वातावरण, तसं वातावरण आपल्याला करायचं होतं. हा, म्हणून आपण टेंट लावलेला, पण आपण त्याचा काय वापर करणार नाही. मंडळी पोपटीसाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे हा बांबुडीचा पाला. आणि ह्या बांबुडीच्या पाल्याला एक वेगळाच सुगंध येतो आणि तो ह्या सगळ्या मटक्यामध्ये टाकणार आणि त्याच्यासोबत ही बाकीची सगळ्या गोष्टी आहेत आणि मके आहेत, बटाटी आहेत, लसूण आहे, पनीर मशरूम म्हणजे हे पनीर आणि मशरूम आहे. शाकाहारी आपल्या अक्षयची डिमांड आहे आणि त्यासाठी त्यांनी पनीर आणि मशरूम हा शाकाहारी आणि आपलं चिकन ते तिकडे त्या पिशवीमध्ये ठेवलं आहे. वालाच्या शेंगा, बेसला पाला टाकतात ना बांबुडीचा. हो. त्याच्यानंतर मग हे बटाटे वगैरे. हा नंतर बाकी आता हे व्हेज आहे ते पनीर वगैरे याचा आहे आपला अक्षयचा. पहिली व्हेजची लावली. अजून टाकायचं पाला. आमच्या 10-15 पोट्या होऊन जातात. मग आता ते आता एक्सपर्ट आहे. सीझन गेला ना, आम्ही ऑफ सीझनला चालू आहे. हा सीझनच आहे. आम्ही ऑफ सीझनला होय. पोपटीचा सीझन हा चालूच झाला जानेवारी थंडीपासून चालू. जसं शेंगा झाल्या शेतावर ना, तर मग काय चालू आता होतं. शेंगा टाक. पहिले शेंगा येतात पण त्या कशा पावटा वगैरे तिकडनं बाहेरच्या शेंगा पावटा त्याला नाही, हे आपल्या शेतातल्या शेंगा. हा. दिनेशला पण सुतळीने बांधलं. घ्या. आता ही शाकाहारी पोपटी आपली एक माणसाला व्हेज पाहिजे होती, ती तयार केलेली आहे आपण. अरे वा. आता कच्ची आहे, आता ती शिजवायची. हा ती फक्त शिजवू आपण. आता आपण नॉनव्हेजची तयारी करू. चला. ओके. सर्वांच्या घाईमध्ये मिस्टेक झाली. काय नाही, हे असंच असतं. गोष्टी परफेक्ट असतात, थोडं थोडं पुढे मागे होतं, त्याला आपल्याला सुधारायचं असतं. तारे मोठे मोठे बस. मीठ नाही तर जेवणाला चव नाही. मग आता काय परत काढा. काय नाही. चला. तर मंडळी थोडीशी चूक झाली आणि ज्यामुळे जेवणाला चव येते तेच घालायचं राहिलं, मीठच नाही घातलं आपण. तर आता पुन्हा ही पोपटी बाहेर काढली, आपला पोपट झाला. आणि आता आणि त्याच प्रकारे तुम्ही व्हिडिओला पण कमेंट करत जावा. आम्ही व्हिडिओ बनवतो, तुम्ही कमेंट करत नाही, मग त्याला चव येत नाही, असं काहीतरी फालतू जोक मारलेला आहे मी. हा, पण सबस्क्रायबरने कमेंट नाही केली तर चव नाही आली तर मजा नाही येणार. हा ते तर मंडळी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट देखील करा. काय काम टाकशील, एकदम वाटी भरून टाकशील. तर मंडळी मीठ घालायचं राहिलेलं आणि आता पुन्हा मीठ घातलं आपण आणि आता पुन्हा अजून मस्त मजा येईल. मीठ घालून नीट करून घेतलंय. आता आपण आधीच या वालाच्या शेंगांना तेल, मीठ आणि मसाला लावून आता एक मिश्रण एकजीव करतोय आणि तेच नंतर आपण या मडक्यात भरू, कारण आपली जी मांसाहारी पोपटी आहे ती व्यवस्थित होईल. बांबुर्डीचा पाला ना दादा. हा ठीक आहे. मित्रांनो तो नॉनव्हेज पोपटीची तयारी करतोय. पाला भरून घेतोय बांबुडीचा आणि जांभळीचा. तो मसाला पण कालवून घे ना त्यात चांगलाच मसाला आहे. व्हेजवाला जो होता ना. मक्यानं लावू का ते? हा लाव, मस्त आहे, एक नंबर मसाला. मीठ वगैरे लावून घेतलंय.
मंडळी आपली शाकाहारी पोपटी तर तयार झाली आहे. आता ही मांसाहारी पोपटीचा सगळा हा बेस भरून घेतो आपण. त्याच्यामध्ये या वालाच्या शेंगा, बांबोडीचा पाला, जांभळीचा पाला आणि आता एक एक इतर गोष्टी आपण टाकणार आहोत. बटाटे आहेत आणि त्या बटाटीला मसाला मीठ लावला. मंडळी पोपटीचा हा पहिलाच अनुभव आणि त्यानिमित्तानं ही शूट एक मजा येते. म्हणजे मित्रांची भंकस चालली आहे आणि ज्या एक एक गोष्टी समोर येतात तसं तोंडाला पाणी देखील सुटत आहे. आणि जे नक्की जेव्हा शिजेल त्यानंतर जो खाण्याचा अनुभव असेल ना तो खरंच एकदम बेस्ट असणार आहे. आता त्याच्यावरती वालाच्या शेंगा टाकते. नाव काय? हर्षदा, प्रांजल आणि तुझं? नंदिनी. मजा येते तुम्हाला बघायला. हसतायत. जोक पास करतो म्हणजे पाला भरून झालाय, भाज्या भरून झाल्यात आणि आता आपण टाकतोय ते चिकनचे पीस मस्त मॅरिनेट केलेत. दिसतोय ना तोच भारी. झाले. चिकन टाकल्यानंतर आता फायनल बटाटे आणि जेवढे राहिले तेवढे मटार वगैरे टाकते आणि आता पाल्याने झाकते आपण. पाल्याने झाकतोय. आता कवर करून घेतो पानाने पूर्ण फायनल. आता डायरेक्ट आपल्याला पोपटी लावायला जायचं आहे. निघाली तरी तो तसाच राहायचा. मंडळी आपला जुगाड सुरू आहे. तो माठ होता आपल्याला जो भेटला बाहेर, त्याला पाण्याचा नळ होता तो काढला तिथे. आता आपण भरतोय हे फॉईल पेपर आणि वरनं पूर्ण हे भरून आपण केळीच्या पानाने झाकलं आणि वरती आता तारेने बांधून घेतलंय. मंडळी आपले दोन्ही पोपटीचे मडके तयार आहेत. मोठा जो दिसतो आहे तो मांसाहारी आणि छोटा आहे तो शाकाहारी. तर आता हे आपल्याला आगीखाली ठेवायचे आहेत आणि आतलं सगळं शिजल्यानंतर आपण त्याचा गरमागरम आस्वाद घ्यायचा आहे. मंडळी गवताच्या गंजीवरती आणि काठ्या वापरून आता ही पोपटी पेटवायला घेतली. शेण्या वगैरे ठेवत आहेत तिथे. माती आणि राख आहे का थोडी? थोडंसं घे. थोडीशी पाणी बस. व्यवस्थित त्याला एकजीव केले आणि आता या मडक्याला व्यवस्थितपणे लावतायत. त्याला पण लावा थोडा. अजून हा पाना विणं करायला ते करायला लागतं म्हणजे मातीचा लेप. इकडे वर येते कॅमेरा जातो. मंडळी ते सगळं आता गवताचा पेंडा वगैरे घालून आता त्याला आग लावली. मंडळी एकीकडे वरती चंद्र आहे, पलीकडे शहरातला उजेड आणि इथे ही पोपटी. थंडीच्या दिवसात विशेष करून पोपटी बनवली जाते कारण त्याच्यामध्ये असणारे पदार्थ देखील असतात ते उष्ण असतात आणि जेव्हा हे आगीचा धग असतो त्याची उष्णता देखील आपल्या शरीराला मिळते. तर याच्यामागे
एक खाण्याची मजा असली तरी एक वैज्ञानिक कारण देखील असू शकतं. मंडळी, अशा प्रकारे आगीच्या धगेवरती ही पोपटी शिजवली जाते. हे बघा, आता पण गवताच्या गंजीतनं हे अजून निखारे दिसत आहेत आणि खाली आपली पोपटीची मडकी ठेवलेली. हा आपला शाकाहारीचा मडका आणि हा मांसाहारीचा. वाजता सुटलाय जबरदस्त. जबरदस्त एकदम. पकड ना. मी पकडतो तो, एकदम गरम आहे. ते आतमध्ये असतं. थांबा, शाकाहारी चिकन. पहिलाच चिकन निघालाय. बघा तुम्ही चिकनचा स्वाद घेऊन बघा ना, झालंय का? पलटी था, गरम आहे, थांबा. गरम आहे, गरम आहे, गरम आहे. असं नाही, एवढं म्हणा गरम नाही. तर मंडळी, टेस्ट बघा, टेस्ट बघा, म्हणजे समजा झाले, समजेल तुम्हाला असं. तर हा पहिलाच चिकनचा पीस आहे. घातला पण तू. आह, झालं व्यवस्थित, मस्त मस्त, परफेक्ट आहे. एक नंबर. हे मग बघ खाऊन दिलाय ना. शिजला असेल म्हणजे परफेक्ट शिजला ना, मग काही विषय नाही पलटी करायला. मॅरिनेट छान झालाय आणि त्याच्यानंतर हे जे शिजलंय ना, आहा, मजा आली. पण जो बांबुळीचा पाला घातलेला ना, तो तिला मी दिला. त्याचा सुगंध येतो त्याला, हा. मस्त. या मंडळी खायला. हा 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 हा, हे जबरदस्त आहे. चिकनचे पीस व्यवस्थित. तिला त्याला पहिले काढायला पाहिजे, तो आधी काढून गेला पाहिजे, नंतर काढायला पाहिजे. अंडी उकडली. लई गरम आहे काम. सावकाश दादा. अक्षय कसं आहे? जबरदस्त काम झालेलं आहे. इकडे प्रॉपर बघा. मटर बघा, मटर वाराली. ते काय आलाय, तो छोटा मार्का होता शाकाहारीचा, त्याच्यामुळे तो लवकर झाला. अंडा कोस हा, ते करला. जमलं. चालतंय आता काय, आता आपल्याला पण माहिती नाही लवकर काढायला पाहिजे. हा, चालेल. मंडळी, एक एक गोष्टी ज्या टाकलेल्या ना त्याची चव फारच बदलून गेली आहे. बांबुड्याच्या पाल्याची, मसाल्याची आणि जे जशा प्रकारे शिजवलं गेलंय तो त्याच्यावर पियाला गेला. धगेवरती, आगीच्या तुझ्या धगेवरती ज्या प्रकारे तुला आयला चार्जिंग झाली एकदम. ज्या प्रकारे आगीच्या धगेवरती हे जे शिजवलंय ना, बोललो चटेवर दे. मजा येते आणि एकदम चव त्याची फारच निराळी लागते. आणि मडका पण पडला. मजा आली. पनीर आणि मशरूम एक नंबर आहे बघा. एवढं सॉफ्ट पनीर आणि त्यात ते वाफ निघते बघा. आय, गरम गरम आहे, एक नंबर. मंडळी, आयुष्य एक सुंदर प्रवास आहे आणि या प्रवासात आलेला प्रत्येक वाटसरू, आपला वाटाड्या आणि आपल्याला मार्ग दाखवणारा, आपल्यासोबत चालणारा, याचे आपण नेहमी आभार मानलेच पाहिजे. आणि आजच्या या पोपटीचा बेत शक्य झाला तो विकेशमुळे आणि आपल्या या दादामुळे. याच्यामुळे नाही, याच्यामुळे. तू सांगितलं, तू मार्ग दाखवला, मी मार्ग दाखवला. या दादांनी पोपटी बनवून दिली. आणि गणेश दादा ते आता काही कामानिमित्त घरी गेलेत, येतीलच, पण त्यांनी आपल्याला ही पोपटी बनवून दिली. दादा धन्यवाद, खूप छान झाली, मस्त मजा येते. पकडून खाणार का? ना किती पकडले, जास्त खात पण नाही आम्ही जास्त. बाई का आम्ही खाणार एवढा. म्हणजे हा बघा, अंड मस्त उकडलं आहे, आतमध्ये वाफा निघतात गरम गरम. बोलू पण शकत ना मटरची. बघा, थोडा इफेक्ट वरती आपण बघूया. ह्याच्यातच चांगलं शिजतं. बरं, तेच बोलतो मंडळी, तर हा होता आपला पोपटीचा अनुभव. आपण आलेलो नेरळ येथील बिरदोले गावात आणि तिथेही उल्हास नदी आणि त्याच्या बाजूला आपण ह्या पोपटीचा अनुभव घेतला. आपल्याला गणेशदादा आणि मनीषदादा यांनी ही पोपटी बनवून दिली आणि त्याची संपूर्ण माहिती देखील सांगितली, कशा प्रकारे ही पोपटी बनवली जाते, त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी टाकल्या जातात. एक छान अनुभव होता, मजा आली आणि
आपल्यासोबत हा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न होता. व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण जर विगमी चॅनलचे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला येतील. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत आपल्या परिवाराची आणि परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.